देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या घर घर तिरंगा मोहिमेला पिंपरी चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या मोहिमेच्या प्रेरणेने भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पक्ष कार्यालयात भव्य ध्वज वितरण सोहळा पार पडला। यावेळी 20,000हून अधिक तिरंगा ध्वजांचे नागरिकांना वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। उपस्थितांनी हातात तिरंगा घेऊन मानवी साखळी तयार केली आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले। यावेळी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवणही जागवण्यात आली। याच निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी तिरंगा सायकल मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। भारत काटे, संजय भिसे, अरुण चाबुकस्वार, संदीप काटे तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आपला आवाज न्यूज चॅनलशी बोलताना उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। ध्वज वितरणानंतर सर्वांनी एकत्रितपणे जन गण मन हे राष्ट्रगीत सादर करत देशभक्तीची भावना व्यक्त केली। चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की वंदे वंदे। खरं तर उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय। त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हर घर तिरंगा मोहीम राबवली। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 14 ऑगस्ट रोजी पिंपळे सौदागर परिसरापासून तिरंगा वाटप जे आहे ते सुरू झाले। हजारोच्या संख्येने शहरवासियांनी जे आहे तिरंगा वाटप करण्यात येणार आहे। आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे। त्यांच्याकडनं जाणून घ्या कशा पद्धतीने ही हर घर तिरंगाची मोहीम त्यांच्या माध्यमातून राबवली जाते। बापू, उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे, त्या अनुषंगाने एक दिवस आधीच आपण शहरातील नागरिकांना तिरंगाचं वाटप करतोय। नेमकं काय उपक्रम आहे, काय याबद्दल माहिती? आपण पाहिलं असेल की दरवर्षीप्रमाणे आपला स्वातंत्र्य दिवस या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी जे आवाहन केलं होतं 2014 पासून, त्याच धर्तीवरती आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण हर घर तिरंगा अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राबवतोय। त्याचा उत्साह तुम्ही पाहिला असेल सगळ्या नागरिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मला वाटतं की या देशाबद्दलचं प्रेम हे व्यक्त करण्याची एक चांगली भावना आहे। त्याच्यामुळं हर घर तिरंगामध्ये आज आम्ही पिंपळे सौदागरमधून किमान 20,000 घरांवरती ध्वज लावतील अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो। कशा पद्धतीचं आजचं नियोजन आपण पाहतो? हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। आज तिरंगा हातात आहे, तिरंग्याचं रिंगण देखील केलेलं आहे, काय नेमकं सांगायला? उत्स्फूर्तपणे खरे तरी नागरिक सगळे आलेत आणि आपण पाहिलं असेल की या देशावरचं प्रेम उद्या होणारा स्वातंत्र्य दिवस आज एवढ्या मोठ्या उत्साहात या ठिकाणी आज होतोय। त्यामुळं उद्याचा दिवस खूप आनंदाचा असेल आणि आज पाहिलं की आमच्या येथील नागरिकांनी हातामध्ये ध्वज घेऊन आज एक संदेश देतो लोकांना की उद्याचा दिवस आपण स्वातंत्र्याचा जो दिवस आहे, अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन खरं तर हा दिवस आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे। त्यांना त्यांच्या विचारांना स्मृतीस विनम्र अभिवादन करून खरं तर आजचा 14 ऑगस्ट दिवस आम्ही साजरा करतोय आणि उद्याला स्वातंत्र्य दिवस आम्ही एवढ्याच मोठ्या उत्सवामध्ये साजरा करणार। खरं तर आज कामाचा दिवस असतो सगळ्यांचा, मात्र जेव्हा त्यांना कळालं की तुमच्या मार्फत या ठिकाणी ध्वज जे आहेत ते वाटले जातात, ते तिरंगा वाटला जातोय, कामं सोडून सगळे आपल्या देशासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत, कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी? ध्वज वाटप ही संकल्पना असा विषय नाहीये, याच्यामधनेच कळतं की नागरिकांचं आपल्या देशावरचं प्रेम खूप चांगलं आहे। एवढ्या उत्स्फूर्तपणे नागरिक इथे येतोय आणि तो ध्वज घेण्यासाठी होतोय कारण त्याला आपल्या देशाविषयी आपल्या देशाचा एक प्रेम आहे देशाविषयी आणि तो प्रेमाची एक आपुलकी म्हणून आणि देश प्रेम व्यक्त करण्याची भावना म्हणून तिरंगा ध्वज घेण्यासाठी इथं प्रत्येक नागरिक इथे उपस्थित राहतो। खरं तर आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहे। सकाळपासूनच मोठ्या संख्येने सगळे या ठिकाणी आलेले देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त करतायत। जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यासाठी त्यांना त्यांचं स्मरण या ठिकाणी होत आहे, काय नेमकं भावना आहे? ॲक्च्युली आज स्मरण आज आमच्या भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तिरंगा वाटप यात्रा तिरंगा वाटप चालू केलं आहे। याच्या आधी आम्ही एक तिरंगाची पदयात्रा सकाळी 9 वाजता
काढली. याच्यानंतर राष्ट्रीय विभूषिका दिन आज जो आपला मान जे आज देशाची फाळणी झाली होती त्या स्मारकाचा आम्ही आता स्वच्छता मोहीम राबवणार आहे. आणि उद्या आज हे तिरंगा वाटप सर्व जे आपले देशप्रेमी आपले नागरिक आहे देशाचे यांना सर्वांना वाटप करून आपल्या देशाचा राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवून उद्या 15 ऑगस्टला संध्याकाळपर्यंत आपला राष्ट्रीय ध्वज प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही अभियान राबवणार आहे, वाटप करणार आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली असा आमचा उपक्रम उद्या संध्याकाळपर्यंत राहणार आहे. खरं तर आपण पाहतोय 20,000हून अधिक जे आहे तिरंग्याचं वाटप जे आहे शहरभरात होणार आहे. काय एकंदरीत नियोजन झालेलं आहे, कशा पद्धतीचा उद्याचा दिवस असणार आहे, उद्या काय काय कार्यक्रम? उद्याचा असा कार्यक्रम आहे की आता बापू शेटच्यामुळे आज 5,000 सर्व झेंडे वाटप इथं करण्यात आले. सौदागरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण अनेक ठिकाणी झेंडे वाटप करणार आहेत. आणि उद्या एक सायकल रॅली काढतोय आम्ही, तिरंगा रॅली सायकल रॅली आहे, ते दरवर्षी आम्ही काढत असतो. आणि इथून पुढेही आपल्याला एक महत्त्वाचं सगळ्यांना सांगायची विनंती आहे की लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आलेले आहेत. मग 3 दिवस सुट्ट्या आल्या तुम्ही बाहेर फिरायला जाऊ नका, देशावर थोडं प्रेम करा. हेच महत्त्वाचं मला इथून तुमच्या चॅनलमधून सांगण्याचं भाग्य मला मिळतंय. आणि ते सर्वांनी देशासाठी प्रेम करावं एवढी माझी विनंती आहे. सर्वांना मोठा उत्साहाचं वातावरण आहे. आज उद्या आपला 79वा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. युवक देखील आहेत पण ज्येष्ठ नागरिक जास्त दिसतात. काय उत्साह आहे त्यांच्यात? ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात त्यांचं भाग्य असं आहे की ज्येष्ठ नागरिकांनाच खरं देशाची काळजी असं वाटायला लागले. तरुण अजिबात काळजी करीत नाहीये, कारण तरुणांनी हा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि तरुणांनी फिरायला न जाता तरुणांनी सहभाग झाला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही तिथे आहात तिथं भारत देशाच्या बद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे आणि तिथं झेंडावंदन तुम्ही किंवा 15 ऑगस्ट निमित्त राष्ट्रगीत तुम्ही ते साजरा केली पाहिजे असं मला वाटतं. तर उद्या तिरंगा रॅली होतीये आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे या ठिकाणी. तुम्ही पुढाकार घेतलाय, तुम्ही देखील असं समजते की तुम्ही देखील रॅलीमध्ये सहभागी होणार आहात? हो, आम्ही सहभागी रॅलीमध्ये आहेत. आमच्या बापू साहेबांच्या नेतृत्वात या हर घर तिरंगा ही रॅली त्यांनी अभियान राबवले. त्या रॅलीसाठी सगळे ज्येष्ठ नागरिक या भागातले या ठिकाणी आलेले आहेत. काही तरुणी आलेले आहेत पण ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग या ठिकाणी झालेला आहे. हे आपलं श्रेय सगळं बापू साहेबांना जातं. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आणि त्यांच्यावर असलेला श्रद्धा, त्याच्यामुळे सगळे ते जमलेले आहे. देशप्रेम हे महत्त्वाचं आहे. देशप्रेम हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे आपलं कसं आहे. तर ते देशप्रेम तसं आज उद्या सुद्धा आपल्याला झेंडावंदन करायचं आहे आणि यांची रॅली त्या ठिकाणी तिथेही सहभागी व्हायचं आहे. असं देशप्रेमासाठी सगळे एकत्र आम्ही आलेलो आहे. पण ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. तर उद्या तिरंगा रॅली देखील निघणार आहे. विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग राहणार आहे त्याच्यात. कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्याचं? उद्या आम्ही पिंपरी सौदागरमध्ये हर घर तिरंगा याप्रमाणे सर्वीकडं आज आम्ही उद्याची रॅली आम्ही आजच सगळे संस्था चालक असतील पिंपरी सौदागरमधील बापू शेट असतील, संजू बिचे असतील, सागर असेल, तर आम्ही आत्ताच ज्याच्या तिरंगा रॅली यात्रा आत्ताच आम्ही संपवून त्या पुढच्या कार्यक्रमाला आलो आहे. आज तिरंगाबद्दल जर बोलायचं झालं तर आज पिंपरी सौदागरचे नागरिक खूप ज्येष्ठ नागरिक खूप भाग्यवान आहेत की आज प्रत्येक कार्यक्रमाचं श्रेय आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभत असतो. म्हणून हर घर तिरंगा आदरणीय भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिंपरी सौदागरमध्ये हर घर तिरंगा रॅली काढली. तसेच पिंपरी सौदागरच्या प्रत्येक घरामध्ये आम्ही तिरंगा पोचवलेला आहे. कमीत कमी 30-35 हजार आम्ही तिरंगे प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही वाटप करण्यात आले. आणि हेच राष्ट्रप्रेम, हे देशप्रेम, त्यासाठी सर्वजण जागरूक राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या माध्यमातून आज तिरंगा वाटप होत आहे. उद्या रॅली देखील निघतीये. काय एकंदरीत भावना आहे तुमच्या? कशा पद्धतीने तुम्ही सहभागी होणार? प्रथमतः सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. मी आज या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड शहर भागाचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या माध्यमातून आता पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तिरंगा रॅली तसेच तिरंगा झेंडा वाटप याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पिंपरी सौदागर या भागात. पिंपरी सौदागर हे स्मार्ट सिटी आहे आणि या ठिकाणी सर्व स्मार्ट लोक राहतात. आणि या माध्यमातून आज आमच्या कोकणी चौकापासून चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आम्ही आज सकाळी तिरंगा रॅली घेतलेली आहे. या तिरंगा रॅलीमध्ये आज आपल्या पिंपरी सौदागर भागातील अनेक विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले लोक या ठिकाणी उपस्थित होते. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपल्या बापू काटे यांच्या ऑफिसच्या समोर आपण या ठिकाणी सिनियर सिटीजन असून सामाजिक कार्यकर्ते असतील अनेक जण इथं उपस्थित राहील. आणि आज या ठिकाणी तिरंगा रॅलीचं तिरंगा झेंड्याचं वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक
नागरिकांना आणि प्रत्येक ज्यांनी ते झेंडा घेत असतील त्यांना विनंती आहे की आपला तो तिरंगा आपल्या घरावरती कुठल्याही क्षेत्र असू द्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या घरावरती त्यांनी उभारायचा आहे आणि वेळेत तो काढायचा आहे असे आवाहन मी बापू काटे यांच्यातर्फे मी देत आहे आणि तिरंगा झेंड्याचा मान ठेवायचा आहे। आज या ठिकाणी पूर्ण पिंपळ सौदागर राटणी भागातील सर्वांना तिरंगा झेंड्याचं वाटप करण्यात येत आहे। अशा चांगला उपक्रम बापू काटे यांच्या माध्यमातून पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी उपक्रम राबवत आहेत। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा। काही महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचा देखील पुढाकार असतो नेहमी। उद्या किती महिला यामध्ये सहभागी होणार? बऱ्याच म्हणजे अनेक महिला या रॅलीत सहभागी होणार आहे। आदरणीय बापू काटेच्या संकल्पनेतून हे हर घर तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये महिलांनी एवढा स्फूर्त दाखवला आहे आणि एकात्मतेचे आणि आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे। निश्चित आपण पाहतोय मोठ्या संख्येने, खरं तर एक दिवस आधीच जो आहे जल्लोष साजरा होतोय। उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे। आणखी काही नागरिक आहेत। दादा, काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। खरं तर हजारो तिरंगे जे आहे नागरिकांच्या घरी पोहोचणार आहेत। उद्या सगळ्यांच्या घरावर आपल्याला तिरंगा पाहायला मिळणार आहे। कशा पद्धतीची मोहीम आहे? आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटेंनी चांगली इनिशिएटिव्ह घेतलेली आहे। सर्व लोकांना बरोबर घेऊन चालणं हा त्यांचा प्रामुख्याने गुण आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर मधील सर्व नागरिक इथे मोठ्या उत्साहाने जमलेले आहेत तिरंगा घेण्यासाठी आणि ते मोठ्या उत्साहाने तिरंगा लावणार आहेत। तर मी एकच म्हणेल, खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर झालाय, कारण याच्यामध्ये मोदीजींनी जेव्हापासून ठरवलंय सबका साथ सबका विकास सबका प्रयास या भावनेने आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपल्या भारताला एका उंचीवर नेऊन ठेवायचंय। त्या दृष्टिकोनातून आपल्या पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष हे अतोनात प्रयत्न करताय। संघटन कौशल्यामध्ये त्यांचं फार जोमाचं काम चाललंय। एवढंच बोलेल आणि सगळ्यांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देईल। खरं तर तरुण पिढी जी आहे त्या अशा कार्यक्रमात पुढे येत नाही, मात्र बापूंनी आव्हान केल्यानंतर आपण पाहतो आता तरुण पिढी देखील या भागातली बाहेर निघायला लागली। ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात झाले। काय आव्हान असणार तरुण पिढीसाठी? नाही, तरुण पिढी खऱ्या अर्थाने फार जोशमध्ये बाहेर पडते, कारण त्यांना एक तरुण नेतृत्व मिळालेलं आहे। तरुण नेतृत्व मिळालंय पिंपरी चिंचवडला। आमचे तर ते नगरसेवक होतेच पिंपळे सौदागरचे, पण आता पिंपरी चिंचवडचं तरुण नेतृत्व म्हणून तरुण मोठ्या संख्येने बाहेर पडतोय आणि तुम्हाला येत्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा दिसेल कसा तरुणांचा जोश मिळेल आणि उद्याच्या सायकल रॅलीला सुद्धा तुम्हाला समजेल की आमचा तरुणांचा जोश काय तो। उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे। आम्ही मोदीजींना प्रेरित होऊन मी मोदीजींचाच लोक करून आम्ही पिंपळे सौदागर मध्ये घर घर तिरंगा ही संकल्पना राबवलेली आहे। प्रत्येक घराघरामध्ये आम्ही तिरंगा पोचवलेला आहे आणि त्यानुसार तिरंग्याचा मान सन्मान ठेवून आपण या देशासाठी त्याग करूया व आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण आपल्या प्राणांची आहुती देऊया व त्यांना पुढील हे मिळावं असे आपण त्यांच्या परमेश्वराला प्रार्थना करूया। पिंपळे सौदागरचे प्रति मोदीजी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आणि तुम्ही सगळ्यांना आव्हान करताय की उद्या देशाचे पंतप्रधान देखील आव्हान करताय, तसंच तुम्ही या ठिकाणी स्थानिक पातळीवर सगळ्यांना आव्हान करताय ते सगळ्यांनी घरावर जे आहे उद्या तिरंगा चढवा। तर सर्वांना आम्ही विनंती करतो की सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या घरावरती स्वतःचा तिरंगा मोठ्या डोलाने फडकवावा आणि त्याचा एक फोटो काढून आपल्या प्रत्येकाने ग्रुपवर पाठवावा एवढी सर्वांना आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांनी घरोघरी लावले गेले पाहिजे तिरंगा आणि तरुण पिढीने पण हा दिवस साजरा केला पाहिजे। काय भावना आहेत तुमच्या आज? मेरा देश महान, मेरा देश महान, मेरा देश महान, मेरा देश महान। काय म्हणणं आहे तुमचं? देशाविषयी आम्हालाही अभिमान आहे, स्वाभिमान आहे देशाविषयी। आम्ही घरी हात तिरंगा लावून सेल्फी पोस्ट करणार। कशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे, काय वाटतं तुम्हाला? आज बापू काटे साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे ते खूपच सुंदर आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांचा पण अभिमान आहे। त्यांनी सर्वांना प्रत्येक स्वातंत्र्य दिनी ते असेच उपक्रम राबवत असतात, प्रत्येक वेळेस सर्वांना एकत्रित करून। मागच्या वर्षी त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, हाताचे पंजे उठून जे आहे वर्ल्ड रेकॉर्ड केला होता तिरंग्याचा, आणि या वर्षी तिरंगा वाटप करतात। नेमकं कशा पद्धतीचं प्रत्येक वर्षाचा त्यांचं दरवर्षी अगदी नाविन्य असतं, प्रत्येक ह्याच्यात त्यांचं नाविन्य असतं। प्रत्येक म्हणजे ह्या वर्षी वेगळा, पुढच्या वर्षी वेगळा असं त्यांचं वेगळं असतं।
आमची ताई काय म्हणणं आपण पाहतोय तिरंग्याचं वाटप करतात प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, काय म्हणताय? आम्हाला खूप छान वाटतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे हर घर तिरंगा, याच्या आधी आपण प्रत्येक जण कधीच तिरंगा झेंडा घरावर लावत नव्हतो, पण त्यांनी सुरुवात केलेली आहे की हर घर तिरंगामुळे आपण सगळेच जण घरावर झेंडे लावत आहोत. हे खूप छान वाटतं आम्हाला. शत्रुघ्न बापू काटे हे अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारे राबवत आहे सगळे उपक्रम आणि आज तर त्यांच्यावर आम्हाला फार गर्व आहे, कारण त्यांनी आमच्या या एरियामध्ये, आमच्या पुणे याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केलेले आहे. आज तर त्यांनी तिरंगा, घरघर तिरंगाचं जे वाटप केलेलं आहे, रॅली काढलेली आहे आम्हाला तिथे बोलावून, त्याबद्दल त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत आणि खूप खूप त्यांना देशाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने अभिमान आहे, हे आम्हाला त्यांच्या नेतृत्वावरून दिसून येतं. तुम्ही देखील उद्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहात? हा बिलकुल, प्रश्नच नाही. सहभागी होणार आहात सायकल रॅली? हा, त्याच्यात पण होऊ आम्ही. आता आम्ही थोडस पायाने आहोत, परंतु आम्ही त्यात सहभागी होणार छानपैकी. तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात, तर ज्येष्ठांनी मोठं पुढाकार घेतलेलं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. हो, आम्ही आता ज्येष्ठ नागरिक संघ आहे आमचा, हास्य क्लब आहे. आज सर्वांनी या ठिकाणी भाग घेतलाय आणि बापूंनी घर घर तिरंगा ही मोदीजींची मोहीम अशीच खूप छान चांगली राबवली आहे. आज आम्ही सर्वजण खूप त्यांच्या काळात आनंदी आहोत आणि त्यांची सगळी विकासाची कामं ही चांगली आहेत आणि त्याला बापू पण खूप साथ देत आहेत. त्यांना आमचे खूप खूप शुभेच्छा. दिनानिमित्त बापू काटे यांनी, माननीय बापू काटे यांनी जो हा मोहीम राबवला आहे हर घर तिरंगा, एक उत्तम असा आज खूप छान रॅली झालेली आहे. इथे सर्वांना असे मोठे तिरंगे देण्यात आलेले आहेत आणि प्लस आणखी एक मुद्दा की त्यांनी एक छान मोहीम राबवली आहे ही राखी आणि संदेश प्रत्येक महिला, प्रत्येक छोटा मोठा वृद्ध तरुण सर्व महिलांना देण्यात आलेला आहे आणि आपला संदेश माननीय देवेंद्रजी फडणवीस पर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा जो हा उपक्रम आहे तो अतिशय उत्तम आणि अप्रिशिएबल आहे. दॅट इज व्हेरी नाईस ऑफ हिम आणि हॅपी इंडिपेंडन्स डे ऑफ टुमॉरो इन ॲडव्हान्स. थँक्यू. मोठ्या संख्येने आज पिंपळ सौदागर इथे नागरिकांना भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या माध्यमातून तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर उद्या स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने पिंपळ सौदागर परिसरात एक तिरंगा रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले, ज्याला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.